नमस्कार, मी अंकिता पवार. स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत. आजच्या ठळक घडामोडी. पोलिसांकडून अवमान झाल्यामुळे वकिलांचे काम बंद आंदोलन. माजी मंत्री एच.के. पाटील यांचेही आता वादग्रस्त वक्तव्य. विषारी सापांना जीवदान देण्यासाठी झटते आहे निपाणीतील संस्था. हिरण्यकेशी नदीपात्रात मगरीचे दर्शन. अंत्यसंस्कारासाठी गोवऱ्यांचा वापर करण्याचा प्रस्ताव. बेळगुंदी ग्रामपंचायतीत 60 वर्षांनंतर सत्तांतर. निलजी येथे स्मशानभूमीसाठी जागा देण्याची मागणी. बोडकेनहट्टी येथे स्मशानभूमीच्या जागेत अतिक्रमण. भाऊराव काकतकर कॉलेजमध्ये स्त्रियांच्या आरोग्यावरील व्याख्यान कार्यक्रम संपन्न. येळूर ग्रामपंचायत अध्यक्षपदी सतीश पाटील, उपाध्यक्षपदी लक्ष्मी मासेकर. आयुष्यात अडचणीचे प्रसंग सांगून येत नाहीत, म्हणूनच अशा प्रसंगात पाठीशी उभं राहणारे नाव म्हणजेच अण्वेकर गोल्ड. गेल्या 15 वर्षापासून सोने आणि चांदीच्या दागिन्यावर सर्वात जास्त सुलभ तारण कर्ज रक्कम देणारे आणि सर्वात कमी व्याजदर आकारणारे. कोणत्याही बँकेत सोन्या चांदीचे गहाण ठेवलेले दागिने सोडवून घेऊन आजच्या मार्केट दराप्रमाणे योग्य किमतीस खरेदी करणारे. दागिना असो वा विश्वास, आम्ही मोल जाणतो. अण्वेकर गोल्ड. अण्वेकर गोल्ड 88438863. आणि आता पाहूयात सविस्तर बातम्या. पोलीस निरीक्षकाने अपमान केल्याचे कारण झाल्यामुळे वकील वर्गाने न्यायालय परिसरात आंदोलन छेडले. न्यायालयाचे संपूर्ण कामकाज बंद ठेवून वकिलांनी निदर्शने केली. तसेच त्या पोलीस निरीक्षकाने आपली माफी मागावी अशी जोरदार मागणी केली. त्यामुळे शुक्रवारी न्यायालयाचे संपूर्ण कामकाज ठप्प झाले. याबाबतची माहिती अशी की माळमारुती पोलीस स्थानकाचे निरीक्षक असणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याने एका वकिलाचा अवमान केल्याची घटना घडली होती. याचा वकील संघटनेने आपल्या बैठकीत निषेध केला. तसेच पोलिसांकडून सातत्याने वकील वर्गाच्या अवमानाच्या घटना घडत आहेत असे म्हणणे मांडून कामकाज बंद आंदोलन छेडले. आपले म्हणणे मांडण्यासाठी वकिलांनी जिल्हाधिकारी कार्यालय आवारात निदर्शनेही केली. तसेच न्यायालयाचे कामकाज बंद ठेवले. त्यामुळे शुक्रवारी दिवसभर न्यायालयाच्या कामकाजावर परिणाम झाला होता. वकिलांनी जोरदार आंदोलन केल्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात वातावरण चांगलेच तापले होते. जोरदार घोषणाबाजी करून वकिलांनी पोलीस यंत्रणेचा निषेध नोंदविला. कल मैंने पुलिस स्टेशन को गए थे, पुलिस स्टेशन सीपीआई ने मेरे को करालिया दे के मेरे को इंसल्ट किया है, इसलिए हमें प्रोटेक्शन कर रहे हैं. वो महामार्टी पुलिस स्टेशन को गया था. वो सीपीआई उनके सीपीआई को पूछा हमारे पार्टी के तरफ हमें न्याय मिलने के लिए केस रजिस्टर करो और एफआईआर फाड़ को दो बोले. उनके तरफ से एफआईआर फाड़ को नहीं दिया वो, और उनका अपोजिट पार्टी का कंप्लेंट लेके उनका एफआईआर फाड़ा. अरे हमारा एफआईआर क्यों नहीं फाड़ा बोल के उन्होंने पूछा. बाद में नहीं फाड़ने का नहीं आता, तू कौन बोले, तू आने का नहीं इधर, क्या तुम कोर्ट को हमें भेजते हैं, चार्जशीट भेजते हैं, तब हमें चार्जशीट को कोर्ट को भेजते हैं, तब तुम वकील तुम उधर हाजिर हो, हमारे को पूछने का नहीं, तुमको क्या अधिकार नहीं इधर आने का, तुम आओ को बोले. ऐसा उन्होंने एरोगेंटली बिहेव किया उन्होंने. कौन सीपीआई साहब सुनील पाटिल, और ऐसा हमारे जूनियर एडवोकेट्स को उन्होंने ऐसा डराते हैं. माजी मंत्री एच.के. पाटील यांचेही आता वादग्रस्त वक्तव्य. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह महाराष्ट्रातील नेत्यांनी सीमाप्रश्नी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे कर्नाटकातील सर्वपक्षीय नेत्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यातून गेले काही दिवस त्यांच्याकडून बेताल वक्तव्ये केली जात आहेत. आता त्यात काँग्रेसचे माजी मंत्री एच.के. पाटील यांची भर पडली आहे. सीमाप्रश्नी सर्वोच्च न्यायालयात दाखल दाव्यात अंतरिम अर्ज दाखल करून महाराष्ट्र नेत्यांनी कन्नड भाषा आणि कर्नाटक विरोधात कोणत्याही स्वरूपाचे भाष्य करू नये यासाठी निर्बंध प्रतिज्ञापत्र एच.के. पाटील यांनी सादर करण्याची अजब मागणी केली आहे. सीमा प्रश्नाचे सल्लागार ॲडव्होकेट रवींद्र तोटीगार यांनी माजी मंत्री पाटील यांची नुकतीच बेंगळूरला भेट घेऊन सीमा प्रश्नावर चर्चा केली. सीमा प्रश्नाचा दावा सर्वोच्च न्यायालयात आहे. दाव्यात अंतरिम अर्ज दाखल करून कन्नड भाषा आणि कर्नाटकाबाबत कोणतेही वक्तव्य
महाराष्ट्रातील नेत्यांनी करू नये या आशयाचा अर्ज दाखल केला जावा, निर्बंध प्रतिज्ञापत्र सादर केले जावे असे श्री पाटील यांनी राज्य सरकारला सुचविले आहे। सिद्धरामय्या राज्याचे मुख्यमंत्री असताना श्री पाटील ग्रामविकास आणि पंचायत राज्य मंत्री तसेच कर्नाटक महाराष्ट्र सीमा प्रश्न समन्वय मंत्री होते। विषारी सापांना जीवदान देण्यासाठी झटते आहे निपाणीतील संस्था। गेल्या अनेक वर्षांपासून सापांची घटत जाणारी संख्या कोरोनामुळे झालेल्या लॉकडाऊनच्या काळात काही अंशी वाढली। 2020 हे वर्ष इतर घटकांवर बरा वाईट परिणाम करणारे ठरले, मात्र सापांना जीवदान देण्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या निपाणीतील वन्यजीव संरक्षण मंडळाने वर्षभरात जवळपास 1500 तर गेल्या वर्षात जवळपास 900 सापांना जीवदान देण्याचा जणू विक्रमच केला आहे। निपाणी चिकोडी या शहरांशी संलग्न असणाऱ्या अनेक गावात आढळलेल्या सापांना सुरक्षित जंगलात सोडताना जीव धोक्यात घालणाऱ्या या मंडळाचे कार्य कौतुकास्पद ठरते आहे। 15 ऑगस्ट 1999 साली भारत कुरबेटी यांच्या अध्यक्षतेखाली मंडळाची स्थापना झाली। सदाशिव राजगिरे, उमेश राजगिरे, बंडा पाटणकर, पांडुरंग पाटील यांनी सुरुवातीच्या काळात लोकजागृती करत हजारो सापांना जीवदान दिले। त्यानंतर या मंडळाचा वसा पुढे जोपासताना 2005 पासून सानिन तहसीलदार गणेश देशमाने आणि आशिष भाट यांनी धडाडीने कामाला सुरुवात केली। या मोहिमेत त्यांना बाल सर्पमित्र म्हणून श्रद्धा पाटील आणि धनश्री पाटील यांची मोलाची मदत मिळाली। गेल्या 15 वर्षात तहसीलदार यांनी 5000हून अधिक, देशमाने यांनी 3000हून अधिक तर भाट यांनी 2500हून अधिक सापांना जीवदान दिले आहे। हिरण्यकेशी नदीपात्रात मगरीचे दर्शन। गोटूर बंधाऱ्याच्या जवळ असलेल्या डॉक्टर भिडे यांच्या शेताशेजारी गुरुवारी मगरीचे दर्शन घडले आहे। हिरण्यकेशी नदीच्या काठावर बुधवारी सकाळी मगर दिसली आहे। मगर दिसल्यापासून नांगनूरसह संकेश्वर ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे। नांगनूरचे शेतकरी रायगोंडा नार्वेकर हे सकाळी हिरण्यकेशी नदीच्या काठावर नांगनूर हद्दीत गवत कापण्यासाठी गेले होते। गवत कापत असताना त्यांना नदीच्या पलीकडील बाजूस मगर दिसली। ती मगर सुमारे 8 फूट लांबीची होती। सुमारे अर्धा तास मगर नदीच्या काठावर उन्हात पडून राहिली होती, त्यानंतर पुन्हा पाण्यात गेली। मगर गवतावर फिरल्याने पाठीकाणीचे गवत जमिनीवर आडवे झाले होते। मगर दिसल्याची वार्ता वाऱ्यासारखी पसरताच कपडे धुण्यासाठी बंधाऱ्या शेजारी असणाऱ्या महिला ग्रामस्थांनी नांगनूरकडील बाजूस गर्दी केली होती। मानव यश नार्वेकर, आम्ही इकडे सकाळी गवत कापण्यासाठी आलो होतो। त्यावेळेला इथं समोरच मगर दिसली आम्हाला। जवळजवळ ती मगर 10 फुटापर्यंत होती। मगर दिसल्यापासून इथं भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे। कर्नाटक असो वा महाराष्ट्र, लवकर वन विभागानं त्याचा काय तो निर्णय लावावा। मगरीला पकडून लवकर गावकऱ्यांची भीती घालावी। अंत्यसंस्कारासाठी गोवऱ्यांचा वापर करण्याचा प्रस्ताव। बेळगाव शहरात अंत्यसंस्कारासाठी गोवऱ्यांचा वापर करण्याची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात येणार आहे। यामधून अंत्यसंस्कारासाठीचा खर्च वाचणार आहे, त्याचबरोबर अन्य समस्या देखील टाळता येणार आहेत, अशी माहिती बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील यांनी दिली आहे। या संदर्भात त्यांनी नुकतीच माहिती जाहीर केली आहे। लाकूड आणि इतर पर्यायी खर्च टाळण्याच्या दृष्टीने गोवऱ्यांचा पर्याय योग्य आहे, त्या दृष्टीने जनजागृती आवश्यक असून आपण याकरिता प्रयत्नशील आहोत। तसेच अंत्यसंस्कार मोफत करण्याच्या दृष्टीने ही सुविधा उपयुक्त ठरणार असल्याचे मत त्यांनी मांडले आहे। बेळगाव शहरात प्रत्येक वर्षी 1400 ते 1500 अंत्यसंस्कार लाकूड उपयोग करून करण्यात येत असते। त्याच्याऐवजी शेतकूटच्या माध्यमातून हे कार्य करण्याच्या दृष्टिकोनातून एक योजना आखलेला आहे। तर भविष्यात ही योजना कार्यरूपात जर आलं तर झाडं तोडायचं कमी होईल आणि पर्यावरणाला सुद्धा याचा उपयोग होईल। का म्हणजे प्रत्येक अंत्यसंस्कारला 4 ते 5 क्विंटल लाकूड उपयोग करण्यात येत असते। याच्याऐवजी शेणकूटच्या माध्यमातून हा कार्य करण्याच्या दृष्टिकोनातून एक योजना आखलेला आहे आणि ह्याला लागणारा जो खर्च आहे, अंत्यसंस्कारला येणारा जो खर्च आहे, संपूर्ण हे खर्च मोफत, म्हणजे हे सुविधा मोफत देण्याच्या दृष्टिकोनातून योजना पण आखलेला आहे आणि येणारा जो खर्च आहे पूर्ण 1400 ते 1500 अंत्यसंस्कार होतात, याला लागणारा जो खर्च आहे त्याच्यासाठी एक फंड मी उपलब्ध करण्याच्या दृष्टिकोनातून माझे प्रयत्न चालू आहेत। वैयक्तिक देणगी असेल,
आमदारकीचं फंड असेल, महानगरपालिकेचं फंड असेल, असं अनेक संघ संस्थेच्या माध्यमातून एक फंड उपलब्ध करून घेऊन बेळगावकरांना हे जो अंत्यसंस्काराचा जो येणारा खर्च आहे हे मोफत करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न चालू आहेत. बेळगुंदी ग्रामपंचायतीत 60 वर्षांनंतर सत्तांतर. येथील ग्रामपंचायत अध्यक्ष उपाध्यक्ष पदाची निवडणूक चुरशीने पार पडली. अध्यक्षपदी भाजपाच्या हेमा सुभाष हदगल यांची तर उपाध्यक्षपदी बाळकृष्ण लोहार यांची निवड झाली. निवडीनंतर नूतन अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सदस्यांनी स्मार्ट न्यूज कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. स्मार्ट न्यूजचे संपादक उपेंद्र बाजीकर यांनी त्यांचे अभिनंदन केले. यावेळी बोलताना हेमा हदगल यांनी आपण गावाच्या विकासासाठी कटिबद्ध राहू अशी ग्वाही दिली. अध्यक्षपद सामान्य महिला प्रवर्गासाठी राखीव होते. अध्यक्षपदासाठी हेमा हदगल, गीता यल्लाप्पा ढेकोळकर, सुमन मारुती गावडा यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. यामध्ये सुमन गावडा यांनी अर्ज मागे घेतला. यामुळे हेमा हदगल, गीता ढेकोळकर यांच्यात लढत झाली. यामध्ये हेमा हदगल यांना 11 तर गीता ढेकोळकर यांना 8 मते मिळाली. त्यामध्ये हेमा हदगल 3 मतांनी विजयी झाल्या. बेळगुंदी गावामध्ये अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडून दिल्याबद्दल आभारी आहे. तसेच गावच्या विकासासाठी मी कायम कटिबद्ध राहण्याची ग्वाही देते. निलजी येथे स्मशानभूमीसाठी जागा देण्याची मागणी. बेळगाव तालुक्यातील निलजी येथे असणाऱ्या तलावाच्या जागी अनुसूचित जाती जमातीसाठी स्मशानभूमीची व्यवस्था उपलब्ध करून द्यावी अशी मागणी निलजी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन आंबेडकर गल्ली येथील रहिवाशांच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे की सध्या अनुसूचित जातीसाठी स्मशानभूमीकरिता जागा राखीव ठेवण्यात आलेली नाही. त्यामुळे ग्रामस्थांना समस्यांना सामोरे जावे लागत आहे. तरी याची दखल घेऊन सरकारी तलाव शेजारील जागा राखीव ठेवण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. तालुका जिल्हा बेळगाव आंबेडकर गल्ली निलजी मधून आलेलो आहोत. आमचा प्रॉब्लेम हे आहे की निलजी गावामध्ये आमच्या दलित समाजासाठी स्मशान नाही आहे. गव्हर्नमेंट स्मशान असून सुद्धा पण तिथली काही लोक आम्हाला विरोध करायला राहिलेत आणि आमच्या जे कोणी मृत लोक आहेत त्यांना तिथं हे करायला देणार, दफनाला देणार आहे. त्यासाठी आम्ही 2-3 वेळा ग्रामपंचायत निलजीमध्ये पण निवेदन दिलो. PDO आम्हाला असंच आश्वासन देत आहे की करून देतो म्हणून पुढे ढकलायलेत. त्यासाठीच आम्ही हे काय होत नाही आहे म्हणून डायरेक्ट आम्ही DC साहेबांना भेटायला आलो आहे. आम्हाला DC साहेबांचा एकच रिक्वेस्ट आहे की आमच्या समाजासाठी एक स्मशानभूमी आम्हाला मंजूर करून द्यावेत. सरकारी जमीन एक 10 गुंठा 415/B अशी जमीन आहे आमच्या गावामध्ये. ती जमीन आमच्या दलित समाजासाठी स्मशानासाठी मंजूर करून द्यावी म्हणून रिक्वेस्ट करायला आलो. बोडकेनहट्टी येथे स्मशानभूमीच्या जागेत अतिक्रमण. बेळगाव तालुक्यातील बोडकेनहट्टी येथे स्मशानभूमीच्या जागेत अतिक्रमण होत आहे. याची सरकारने दखल घ्यावी. त्याचप्रमाणे सदर अतिक्रमण रोखून नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी बोडकेनहट्टी येथील ग्रामस्थांनी केली आहे. या मागणीचे निवेदन शुक्रवारी जिल्हाधिकारी यांच्या नावे सादर करण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे की मागील सुमारे 150 वर्षांपासून बोडकेनहट्टी येथील सर्वे क्रमांक 18 मधील जागा सार्वजनिक मराठा स्मशानभूमी म्हणून वापरण्यात येत आहे. मात्र आता या जमिनीचे सपाटीकरण करून त्याचा विक्री करण्याचा घाट घालण्यात आला आहे. त्यामुळे समस्यांचा सामना करावा लागत आहे. याची दखल घेण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली. आमच्या गावामध्ये स्मशान, मराठी स्मशान म्हणून होती. ती कित्येक वर्ष, आज 150-200 वर्ष झाली ती स्मशान होती. आणि आमच्या अपोजिट जी व्यक्ती होती ती पडली गेली आणि ती इलेक्शनमध्ये हरली म्हणून ती आज स्मशान, मराठी समाजाची जी स्मशान होती ती JCP वगैरे लावून उकरायला चालू केली. मग तिथं आम्ही जाऊन विचारलो का बाबा असं का चाललं आहे. तर त्यांना सांगितलं तुमच्या मराठी समाजाने मला पाडवलं आहे आणि आमची स्मशान आम्ही देत नाही असं त्यांना आम्हाला सांगितलं. आणि आता आम्हाला काय झालं आहे, स्मशानसाठी जागा नाही. जरी आमच्या गावात चुकून जर दुःखद घटना घडली तर आम्हाला वेळ प्रसंगी त्याच्या दारात तरी हे स्मशान जाळावं लागेल. नाही तर मेन रोडवरती आम्हाला ट्रिप जावं लागेल. त्याच्याशिवाय आम्हाला दुसरा पर्याय नाही. आम्हाला जागेची व्यवस्था नाही किंवा कृपया सर्वांनी आम्हाला जागेची व्यवस्था करून द्यावं. भाऊराव काकतकर कॉलेजमध्ये स्त्रियांच्या आरोग्यावरील व्याख्यान कार्यक्रम संपन्न.
येथील भाऊराव काकतकर कॉलेजमधील भारतीय रेड क्रॉस विंग आणि भारतीय रेड क्रॉस सोसायटी बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित स्त्रियांच्या आरोग्यावरील व्याख्यानाचा कार्यक्रम पार पडला। कॉलेजच्या सभागृहामध्ये आयोजित सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राध्यापक डॉक्टर NS कुलकर्णी हे होते। त्याचप्रमाणे प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर उज्ज्वला हलगेकर, डॉक्टर अनिता उमदी आणि भारतीय रेड क्रॉस सोसायटी बेळगावच्या खजिनदार विनोदिनी शर्मा उपस्थित होते। व्याख्यानमालेच्या उद्घाटनानंतर बोलताना डॉक्टर उज्ज्वला हलगेकर यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना तंदुरुस्त आणि निरोगी आरोग्यासाठी समतोल आणि सकस आहार किती महत्त्वाचा आहे याबाबत मार्गदर्शन केले। ॲनिमियामुळेची रोगप्रतिकारशक्ती आपली कमी व्हायला लागते, त्यामुळे बरेचशा आजारी आपल्याला व्हायला लागतात। त्याची कारण काय बरं? सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे आपला आहार सकस नसणे किंवा आहारात लोहाची कमतरता असणे। आता सरांनी सांगितल्याप्रमाणे इथे बऱ्याचशा मुली खूप लांबवरून येतात आणि नाश्ता न करता येतात, बरोबर आहे ना? आपण ब्रेकफास्ट म्हणतो। ब्रेकफास्ट का म्हणतो बरं? कारण रात्रभर आपण फास्टिंग केलेलं असतं किंवा उपवास केलेला असतो, काही खात नाही पण रात्री, आणि हा उपवास सकाळी मोडणे म्हणजे हा ब्रेकफास्ट। ब्रेकफास्ट करणं खूप खूप गरजेचं आहे, कारण तो जर नाही केला तर आपल्या शरीराला ऊर्जा नाही मिळत, त्यामुळे आपल्या शरीराची झीज व्हायला लागते आणि त्यामुळे ही अशक्तपणा यायला लागते। येळूर ग्रामपंचायत अध्यक्षपदी सतीश पाटील, उपाध्यक्षपदी लक्ष्मी मासेकर। येळूर ग्रामपंचायतीच्या अध्यक्षपदी महाराष्ट्र एकीकरण समितीचे सतीश बाळकृष्ण पाटील यांची, तर उपाध्यक्षपदी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या लक्ष्मी भरत मासेकर यांची निवड झाली आहे। येळूर ग्रामपंचायत कार्यालयामध्ये आज शुक्रवारी सकाळी अध्यक्ष उपाध्यक्ष पदाची निवडणूक पार पडली। येळूर ग्रामपंचायतीत महाराष्ट्र एकीकरण समितीच्या 17 जागा तर बीजेपीच्या 10, काँग्रेसच्या 3 जागा होत्या। निवडणूक आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर एकूण 30 पैकी 18 मते घेऊन आघाडी मिळवून महाराष्ट्र एकीकरण समितीचे सतीश पाटील यांनी अध्यक्षपद मिळविले। त्याचप्रमाणे उपाध्यक्षपदी लक्ष्मी भरत मासेकर यांची निवड झाली। निवडणुकीचा निकाल जाहीर होताच अध्यक्ष आणि उपाध्यक्षांच्या समर्थकांसह हितचिंतकांनी पुष्पहार घालून त्यांचे अभिनंदन केले। या बुलेटिनमधील पुढील बातम्या छोट्याशा विश्रांतीनंतर। Poddar Brothers Jewelers, a perfect blend of traditional and modern jewelry in North Karnataka, Goa and southern Maharashtra, serving since 5 generations. exclusive gold, silver and platinum jewelry showroom. Poddar Brothers, Poddar Sons and Grandsons. Khade Bazar, Belgaum. Call is on 0831 240 5550 or 51 or 52 or 53. Visit us at www.poddarjewelers.com. बेलगाम वासियों के पसंद में उतरा उड़ान बार एंड रेस्टोरेंट। सोशल डिस्टेंसिंग का ख्याल रखते हुए हमारा स्टाफ देता है बेहतरीन सर्विस का विश्वास। यहां है पार्टी और फंक्शन के लिए 3 आलीशान हॉल, कारपोरेट डिनर मीटिंग के लिए 3 अलग कक्ष, IPL मैच देखने के लिए 3 बड़े स्क्रीन की विशेष सुविधा। इसके साथ ही साफ सुथरा किचन जहां हमारा वेल क्वालिफाइड स्टाफ देता है क्वालिटी और हाइजीनिक फूड की गारंटी। तो फिर खाने की हो बात तो आना परिवार के साथ। उड़ान बार एंड रेस्टोरेंट, लिंगराज कॉलेज के पास, बेलगावी। फोन 0831 243577। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत। निपाणी तालुक्यातील हुन्नरगी येथील काँग्रेस पुरस्कृत निवडून आलेल्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांनी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत आज भाजप पक्षात प्रवेश केला। भिवशी येथील भाजप कार्यालयात ग्रामपंचायत अध्यक्ष अनिता उत्तम सुतळे,
उपाध्यक्ष मुन्सीलाल शौकत मुजावर, ग्रामपंचायत सदस्य महांतेश पाटील, विनोद मगनू, बिस्मिल्ला जमादार यांच्यासह उत्तम सुतळे यांनी आज पक्षात प्रवेश केला। भाजपा ग्रामीण अध्यक्ष पवन पाटील, राज्य साखर महासंघाचे अध्यक्ष विश्वनाथ कमते त्यांनी भाजप स्कार्फ घालून त्यांचे स्वागत केले। उजगाव ग्रामपंचायतीच्या अध्यक्षपदी जावेद जमादार तर उपाध्यक्षपदी मथुरा तेरसे। उजगाव ग्रामपंचायतीच्या अध्यक्षपदी ग्रामविकास आघाडीचे जावेद जमादार यांची निवड झाली तर उपाध्यक्षपदी मथुरा बाळकृष्ण तेरसे यांची निवड झाली। उजगाव, कोनेवाडी आणि बसुर्ते या 3 गावचे कार्यक्षेत्र असणाऱ्या उजगाव गावच्या ग्रामपंचायतीची निवडणूक शुक्रवारी ग्रामपंचायतीच्या कार्यालयामध्ये पार पडली। सकाळी 10 वाजता निवडणुकीला प्रारंभ झाला। अध्यक्षपदासाठी जावेद जमादार आणि मल्लप्पा सुतार यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले होते। त्यामध्ये जावेद जमादार यांना 10 मते आणि सूरज सुतार यांना 10 मते पडली आणि 1 मत बाद झाले। त्यामुळे दोघांनाही समान मत पडल्यामुळे शेवटी एका बालिकेला बोलावून चिठ्ठी काढण्यात आली आणि सदर चिठ्ठी जावेद जमादार यांच्या नावाने आल्याने जावेद जमादार यांची अध्यक्षपदी निवड झाली। तुरमुरी ग्रामपंचायत अध्यक्षपदी वैशाली रघुनाथ खांडेकर आणि उपाध्यक्षपदी चांगदेव मारुती बेळगावकर यांची निवड। तुरमुरी आणि बाची या 2 गावच्या कार्यक्षेत्रातील असणाऱ्या तुरमुरी ग्रामपंचायतीची निवडणूक बुधवारी नुकतीच पार पडली। त्यामध्ये वैशाली खांडेकर यांची अध्यक्षपदी आणि चांगदेव बेळगावकर यांची उपाध्यक्षपदी निवड झाली। सकाळी 10 वाजता निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली। त्यानंतर गुप्त पद्धतीने मतदान घेण्यात आले। त्यामध्ये अध्यक्षपदासाठी वैशाली खांडेकर आणि भाग्यश्री ज्ञानेश्वर कोरडे यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले होते। यामध्ये वैशाली खांडेकर यांना 6 मते पडली तर भाग्यश्री कोरडे यांना 4 मते मिळाली। तर उपाध्यक्ष पदासाठी चांगदेव मारुती बेळगावकर आणि चंद्रकांत भरमा जाधव यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले होते। त्यामध्ये चांगदेव बेळगावकर यांना 6 मते पडली तर चंद्रकांत जाधव यांना 4 मते पडली। मलप्रभा महिला मल्टीपर्पजच्या अध्यक्षपदी वर्षा देसाई यांची निवड। खानापूर येथील श्री मलप्रभा महिला मल्टीपर्पज सहकारी संघ नियमित खानापूर या सहकारी संस्थेची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली। गुरुवारी या संघाच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची निवडणूक झाली। अध्यक्षपदी वर्षा सुरेश देसाई यांची तर उपाध्यक्षपदी इंदिरा विठ्ठल पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे। यावेळी सोसायटीच्या संचालिका स्मितल नारायण हलगेकर, विजया रामचंद्र चौगुले, सुजाता गणपतराव गुरव, नंदा महादेव घाडी, शर्मिली रणजित वारके, संध्या नागेश पोटे, प्रियांका पुंडलिक लाड, महादेवी कल्लापा कोलकार, निवडणूक अधिकारी म्हणून सहकार खात्याच्या अधिकारी द्राक्षायणी मेळवणकी यांनी काम पाहिले। स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण रद्दमुळे आमदार हेब्बाळकर यांची नाराजी। IAS, KAS बँकिंग स्पर्धा परीक्षांसाठी दिले जाणारे मोफत प्रशिक्षण यंदा रद्द केले आहे। कोरोना संसर्गामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे सरकारने सांगितले आहे। पण गरजू विद्यार्थ्यांचे प्रशिक्षण बंद करू नये अशी मागणी आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी विधानसभेत केली। जर प्रश्नोत्तर काळात त्यांनी स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण उपक्रमाची माहिती विचारली होती, त्यावर उत्तर देताना मागासवर्गीय विकास मंत्री कोटा श्रीनिवास पुजारी यांनी यंदा हा उपक्रम कोरोनामुळे रद्द करण्यात आल्याचे सांगितले। त्याला आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी आक्षेप घेतला, तसेच हे प्रशिक्षण रद्द करू नये अशी मागणी केली। सपार गल्ली वडगाव येथील युवक बेपत्ता। सपार गल्ली वडगाव येथील एक युवक मागील 2 दिवसांपासून बेपत्ता झाला आहे। त्याच्या संदर्भात माहिती मिळाल्यास त्याच्या कुटुंबियांशी त्वरित संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे। अक्षय धनंजय गंथडे, वय 24 असे त्याचे नाव आहे। तो बुधवार दिनांक 3 रोजी रात्री 9:15 वाजता घराबाहेर गेला। जाताना तो स्वतःची मोटरसायकल घेऊन घराबाहेर पडला आहे। त्यानंतर अद्यापही तो घरी परतलेला नाही। या प्रकरणी शहापूर पोलिसांना माहिती देण्यात आली आहे। ज्या कुणालाही अक्षयचा थांगपत्ता मिळाल्यास त्यांनी शहापूर पोलीस अथवा 9449106111 9900431450 9620915815 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन त्यांच्या कुटुंबियांनी केले आहे। बेळगाव जिल्हा कर्मचाऱ्यांच्या क्रीडा स्पर्धेला प्रारंभ।
बेळगाव जिल्हा प्रशासन आणि बेळगाव जिल्हा कर्मचारी संघटना यांच्या संयुक्त विद्यमानाने शुक्रवार रोजी बेळगाव जिल्हा क्रीडांगणावर जिल्हास्तरीय सरकारी कर्मचाऱ्यांच्या क्रीडा स्पर्धांना मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा अधिकारी एम.जी. हिरेमठ, जिल्हा पंचायत सीओ एच.व्ही. दर्शन, कर्मचारी संघटना अधिकारी गौरीशंकर केडचूर, कर्नाटक राज्य कर्मचारी संघटना मुख्य सचिव जगदीश गौडा पाटील, राज्य कार्यदर्शी कामनहळ्ळी जयकुमार हेब्बळ्ळी यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते। प्रारंभी एम.जी. हिरेमठ यांच्या हस्ते क्रीडा ध्वज फडकविण्यात आला। या स्पर्धेत भाग घेतलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांनी शानदार संचलनाद्वारे प्रमुख पाहुण्यांना मानवंदना दिली। यावेळी एम.जी. हिरेमठ यांनी सर्व क्रीडापटूंच्या वतीने शपथ देवविली। नकुशा परशुराम पाटील हिची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड। कर्नाटक राज्य अमॅच्युअर सायकल संघटना आणि अखिल भारतीय सायकलिंग फेडरेशनच्या वतीने गदग येथे दिनांक 19 ते 21 फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या 17व्या MTB सायकलिंग चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी बेळगावच्या नकुशा परशुराम पाटील हिची सराव शिबिरासाठी निवड झाली आहे। नकुशा पाटील ही मॉर्टन सायकल स्पर्धेत भाग घेणार आहे। तिला नुकतीच बेळगावचे जिल्हाधिकारी एम.जी. हिरेमठ यांनी भेट देऊन हार्दिक शुभेच्छा दिल्या। यावेळी जिल्हा पंचायत सीओ दर्शन एच.बी., बेळगाव जिल्हा युवजन सेवा आणि क्रीडा अधिकारी कोलकार, सायकलिंग प्रशिक्षक M.P. मरनूर यावेळी उपस्थित होते। नकुशा पाटील हिला रमेश अलगुडेकर यांचे मार्गदर्शन लाभले। GSS महाविद्यालयाच्या क्रीडापटूंचे सुयश। SKE संस्थेच्या राणी पार्वती देवी पदवीपूर्वक महाविद्यालयाच्या 3 विद्यार्थिनींनी 36व्या कर्नाटक राज्यस्तरीय ॲथलेटिक्स स्पर्धेत अतुलनीय कामगिरी करताना रौप्य आणि कांस्य पदके पटकाविली। मूडबिद्री येथील अल्वाज शिक्षण संस्थेतर्फे ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती। यावेळी ऐश्वर्या नेसरकर हिने तिहेरी उडीत 11.17 मीटर आणि लांब उडीत 5.29 मीटर उडी घेत 2 रौप्य पदके पटकाविली। शुभांगी काकतकर हिने 3000 मीटर धावण्याच्या शर्यतीत रौप्य पदक, तर टीना वानखडे हिने 5 किलोमीटर चालण्याच्या स्पर्धेत रौप्य पदक पटकाविले। आसाममधील गुवाहाटी येथे होणाऱ्या राष्ट्रीय कनिष्ठांच्या ॲथलेटिक्स स्पर्धेत वरील धावपटू भाग घेणार आहेत। SKE संस्थेचे संचालक PM शिवलकर, DB कलघडगी, प्राध्यापक KB मळेद, शारीरिक क्रीडा प्राध्यापक देवेंद्र कुडची यांचे प्रोत्साहन आणि मार्गदर्शन लाभत आहे। ग्रामीण वॉरियर्स रॉ स्पोर्ट्स विजयी। महेश फगरे पुरस्कृत साईराज स्पोर्ट्स फाउंडेशन आयोजित टिळकवाडीतील व्हॅक्सिन डेपो मैदानावर सुरू असलेल्या 7व्या साईराज चषक आंतरराज्य मर्यादित षटकांच्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत शुक्रवारी ग्रामीण वॉरियर्स मारिहाळ आणि रॉ स्पोर्ट्स APMC रोड यांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघावर मात करत विजय मिळविला। विविध सामन्यात अमन उल्ला खाफन, प्रवीण शेरी यांना जगजंबी बजाज कंपनीकडून 5001 रुपये गिफ्ट कूपन देऊन सामनावीर पुरस्कार देण्यात आला। चंदरगीत क्रीडा विद्यापीठ स्थापनेची मागणी। चंदरगी जिल्हा बेळगाव येथील क्रीडा निवासी शाळेच्या विकासासह येथील क्रीडा विद्यापीठ स्थापन करण्याची मागणी खासदार अण्णासाहेब जोल्ले यांनी केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री किरण रिजिजू यांच्याकडे केली। या मागणीचे निवेदन खासदार जोल्ले यांनी मंत्री रिजिजू यांना दिल्ली येथील निवासस्थानी दिले। चंदरगीत क्रीडा निवासी शाळा असून शाळेच्या विकासासाठी भरीव निधीची गरज आहे। क्रीडा विद्यापीठासाठी ही शाळा योग्य असून येथे विद्यापीठ झाल्यास चिकोडीसह बेळगाव जिल्ह्यातील क्रीडा विकासाला संधी मिळणार आहे। विद्यापीठ निर्मितीसाठी आवश्यक त्या कागदपत्रांसह प्रशासकीय पातळीवर पूर्तता करू, मात्र शासनाने निधी मंजुरीसह कृती आराखडा करण्यास आणि त्याला मंजुरी देण्यास प्राधान्य देण्याची विनंती खासदार जोल्ले यांनी केली। मंत्री रिजिजू यांनी माहिती घेऊन कार्यवाहीची ग्वाही दिली। यावेळी खासदार श्री नारायण स्वामी, जय सिद्धेश्वर स्वामी यांच्यासह अधिकारी उपस्थित होते। डायनामिक स्पोर्ट्सचे 7 खेळाडू राष्ट्रीय ॲथलेटिक्स स्पर्धेसाठी रवाना। ॲथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या मान्यतेने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय ज्युनियर ॲथलेटिक्स चॅम्पियन स्पर्धा मूडबिद्री येथे पार पडली। त्यामध्ये क्रीडा भारती डायनामिक स्पोर्ट्स क्लब बेळगाव यामधील खेळाडू अरुण माळवी, श्रीनाथ मिसाळ, श्रावणी भाटे, शुभांगी काकतकर, ऐश्वर्या नेसरकर, वैभवी बुद्रुक, टीना वानखडे हे खेळाडू प्रावीण्य मिळवून येत्या 6 फेब्रुवारी ते 10 फेब्रुवारी या कालावधीमध्ये राष्ट्रीय स्पर्धा आसाममधील गुवाहाटी येथे पार पडणार आहेत। त्यासाठी हे सर्वजण बुधवार दिनांक 3 रोजी रवाना झाले।
अर्जुन शट्टुप्पा पावले यांचे निधन। गणपत गल्ली उचगाव येथील प्रतिष्ठित नागरिक अर्जुन शट्टुप्पा पावले वय 88 यांचे गुरुवार दिनांक 4 रोजी सायंकाळी वृद्धापकाळाने निधन झाले। त्यांच्या पश्चात 2 मुलगे 2 मुली, सुना, नातवंडे, पणतवंडे असा परिवार आहे। निवृत्त शिक्षक VN कदम यांचे निधन। मूळचे हलशी तालुका खानापूर आणि सध्या विद्यानगर खानापूर येथे रहिवासी आणि चापगाव हायस्कूलचे निवृत्त शिक्षक VN कदम वय 61 यांचे गुरुवार दिनांक 4 रोजी हृदयविकाराने निधन झाले। त्यांच्या पश्चात पत्नी, 2 मुलगे, भाऊ, बहीण असा परिवार आहे। महाराष्ट्र बँकचे निवृत्त कर्मचारी कदम यांचे ते भाऊ होत। सुधा हनुमंत पालेकर यांचे निधन। खानापूर शहरातील भट गल्लीतील रहिवासी सुधा हनुमंत पालेकर वय 80 यांचे गुरुवार दिनांक 4 रोजी अल्पशा आजाराने निधन झाले। येथील गायक आणि भटजी भूषण पालेकर यांच्या त्या मातोश्री होत। याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथेच संपले। धन्यवाद। आपलं शहर आता स्मार्ट होतंय, मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे YouTube चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना। नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा।